ढिमसाची भाजी आवडत नाही म्हणणारे ही भाजी बोट चाटत खातील. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. मी एक सिक्रेट टिप सांगणार आहे. मी इथे घेतलेले आहे 4 ते 5 ढेमसे, किंवा याला तुम्ही दिलपसंद पण म्हणत असेल. 10 मिनिटात अशी भाजी तयार होते की रोज बनवावी वाटेल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून 4 ते 5 दिलपसंद घेतले आहे. त्याच्यानंतर मी अशा प्रकारे कट करून त्याच्यामधलं बी काढून घेणार आहे. त्याच्यानंतर मी अशा प्रकारे बी काढून चाकूच्या साहाय्याने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण ही भाजी खूपच चविष्ट आणि झटपट बनणारी आहे. मी अशा प्रकारे पूर्ण कट करून घेतला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर एका पाण्याने धुवून घ्यायचं. 1 वाटी मी इथं तुरीची डाळ शिजायला टाकले आहेत. एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं, तुरीची डाळीमध्ये करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. त्याच्यानंतर खोबरं घेतलं आहे मी इथे, धने. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक कांदा भाजलेला. त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे 1 वाटी शेंगदाणे. हे पूर्ण वाटण मिक्सरला लावून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही एकदा तुरीच्या डाळीमध्ये नक्की बनवून बघा. इथे बघू शकता, अशा प्रकारे पूर्ण पेस्ट करून घ्यायची. डाळ जास्त शिजवायची नाही. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे डाळ शिजवायची. त्याच्यानंतर लागणार आहे काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, मिरची पावडर आणि हळद आणि आलं लसणचं पेस्ट घ्यायचं. त्याच्यानंतर गॅसवरती लो फ्लेमवरती पातेलं गरम करायला ठेवायचं. 1 चम्मच तेल टाकायचं. जास्त तेल टाकायचं नाही. तेल छान गरम झालं की 1 चम्मच हळद घ्यायची, त्याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करायची. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये दिलपसंद छान व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायचं 1 ते 2 मिनटासाठी. सिक्रेट टिप सांगायची म्हटले तर इथं हळदीमध्ये जर तुम्ही दिलपसंद छान परतून घेतलं ना, भाजीला छान टेस्ट येते. त्याच्यानंतर मी पुन्हा पातेलं ठेवून 2 ते 3 चम्मच तेल टाकलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाचं पेस्ट टाकायचं. ते छान सुगंध येईपर्यंत परतून घ्या. लसणाची छान फोडणी बसली की भाजीला छान टेस्ट येते. माझ्या पूर्ण रेसिपी गावाकडच्या आहेत, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा माझे. त्याच्यानंतर आपण मसाले काढलेले लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने पावडर पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. व्यवस्थित छान मिक्स झालं की बारीक केलेले धने, खसखस, खोबरं, कांदा आणि शेंगदाण्याचं पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये दिलपसंद टाकून द्यायचं. तुम्हाला हवं तेवढं क्वांटिटी तुम्ही बनवू शकता. भाजी खूपच चविष्ट लागते आणि खूपच झटपट होते. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. त्या सोप्या आणि इझी रेसिपीसाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ गावाकडच्या भाजी घेऊन येत जाईल. तुम्ही इथे बघू शकता, वाव किती छान भाजीला कलर आला आहे आणि भाजी खूपच छान चविष्ट पण झालेली आहे. त्याच्यानंतर आपण चवीनुसार इथे मीठ टाकायचं. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. जास्त पाणी घालायचं नाही, मीडियम रस्सा ठेवायचा. त्याच्यानंतर बघू शकता शिजल्यानंतर आपल्या भाजीचा कलर कसा झालेला आहे. एकच नंबर गावाकडच्या पद्धतीनुसार. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.